चला के दिखाओ क्या? ये देख, ऐसा उंगली डालने का, ऐसा अच्छा अच्छा गावात डेंजर आहे रे यो भाई. तो मित्रांनो आपला भाई आलेला आहे. भाई बिझी आहे तो. अरे कोण आहे? डोके का? डोकेला कॉल केलेला भाई. जाम शॉपिंग झाली, टेम्पो भरून शॉपिंग. टेम्पो भरायला आता उशीर होईल. तिथपर्यंत आपण पालघरला जाऊन जरा. हाय गाईज. बाय गाईज. काय बोलतोय असतील ना. दोस्तों स्वागत है आपका आपके भाई के ब्लॉगिंग वाले चैनल पर. और कल हमने ब्लॉग शूट नहीं किया था क्योंकि कल फ्राइडे था, तो पूरा दिन मेरा मामा के साथ एंजॉयमेंट में चला गया. और चलिए अभी निकलते हैं. किधर तो सेल लगा है और धर्म आया हुआ है, तो धर्म ने ही मुझे वो रील भेजी थी. आज आहे ना धर्म आलेला आहे घरी अहमदाबादवरनं आणि कुठेतरी जायचं आहे. कुठे जायचं आहे मला पण नाही माहिती. ॲक्च्युली लोकेशन फिक्स नाही मिळत. पालघर बोईसर काय आहे मला पण नाही माहीत. तो बोलतो पालघरला आहे बोलतो. आता त्याच्या घरी जायला लागेल आणि बघायला लागेल. चला मित्रांनो आपला भाई आलेला आहे. आता आपण निघतो. पालघरला एक सेल आहे. आणि कबीर भाई हाय कर ना आपल्या ब्लॉग मध्ये. चला आम्ही तुला आल्यावर भेटतो. तू झालं तो. अरे ब्रेक दोन्ही पण नाही लागत भाई. अरे खरी परिस्थिती आहे. दोन्ही तू ब्रेक तर प्रेस कर. अरे बाबा ब्रेक लागत नाही. मी रिस्क घेणार नाही. गाडी एक मिळते काय माझ्याकडे बाबा. आता कसं माघार पण घेतलं. अरे शपथ ना बाबा, तुला मस्त खरी वाटते. चला मित्रांनो आम्ही निघतो. मित्रांनो आता आम्ही एका जागेवर चाललेले आहेत आणि असं अचानक आठवलं आणि तिकडे कान केलेला होता एक, त्याच्यामुळे मी रुमाल वगैरे बांधून चालला. तिकडे कोणी ओळखला नाही पाहिजे म्हणून. धरमला कोण ओळखत नाही तिकडे, त्याच्यामुळे धरमला ड्रायव्हिंग दिलाय. इथे पालघरमध्ये खूप 9 महिन्यानंतर परत आहे. त्यामुळे मला इकडे आता कोणच ओळखत नाही. त्याला घरचे पण नाही ओळखत. मला त्याचा मेल करायला लागला त्याच्या घरच्यांना. ठीक आहे चला. आता मी काहीच शेअर नाही करू शकत त्याच्याबद्दल. तुम्हाला दाखवू पण नाही सगळं. ठीक आहे आता मी तुम्हाला इकडे जातो, नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटतो. आम्हाला काय भेटणार नाही. भाई बिझी आहे तो. ब्लॉगर जरा गेटवर आहे ना. अरे कोण आहे? डोके का? डोकेला कॉल केलेला भाई जस्ट. काय बोलतो भाई? तुला भेटायला आलो असं मी एवढा लांब. म्हणजे भाई एवढ्या दिवसात आला भाई. हाय गाईज. काय बाय गाईज. बोलतोय असतील ना. तू चालूच ठेवलं असं ते चालूच आहे ना हे कंटिन्यू झालेलं आहे. कंटिन्यू. तुषार पण असते. त्याला फोन केलेला मी जस्ट. कंपनीचे 2 काय रे कलाकार आलात. शेट एक हा शेट. टोपी म्हणजे ती क्लास टोपी आहे भाई. भाई काय बोलतो? ही ड्युरियन का? ड्युरियन टोपीला टोपी महाग आहे श्रवण. पण ती कोणी पण घालत नाही. तिला लुक येणार. हा एक नंबर. ए माझ्यामध्ये ठेव. सेल लागलाय. सेल आहे लागणार. चेअरवर बसतो लगेच. आपण तुला भेटायला आलेला एक फोनवर, पण तू एवढा उशीर आहे. श्रवण पटकन आला असं. अर्जंट बिल केला का तू? कंपनी केला काढलेले काय? इकडे पुढे सेल लागलाय बोलतो. हे चांगलं आहे शपथ. अरे ना ठीक आहे चांगलं आहे. खरंच चांगलं आहे. त्याने घालून ते. अरे 100% ठेवू शकतो. नाही ठेवू शकतो त्या कपड्यात. चलिए दोस्तों मस्त पैकी निकलते अभी. आजच्या गावात मराठी ब्लॉग आहे. चला मित्रांनो आम्ही निघतो आता. मस्त दोघांना भेटलो, श्रवण आणि तुषार डोक्यांना. श्रवण ऍक्च्युली आमच्या दोघांचा कॉमन मित्र आहे आणि डोके आहे तो माझा मित्र आहे, क्लासमेट आहे. ठीक आहे आता रस्त्यात दोघांची कंपनी होती. हा डोकेच आहे कॉमर्स. ठीक आहे चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट सेल कडे जाऊया. ठीक आहे फायनली मित्रांनो पोहोचल्यावर सर्व इकडे पोस्टर लागल्यात. इकडे आपला सेल आहे. गाडीला व्हायचं वन साईड. चला बघू कसं काय ते सेल. तू काय घेणार आहे का रे? हा मी घेतो 4-5 टी शर्ट आवडले तर. हा आवडेल ते घेऊ. ठीक आहे. बापरे गरम कुठनं स्टार्ट करायचं? एवढा मोठा हॉल आहे. चल स्टार्ट ट्राय करतो काय काय. मित्रांनो इकडे काय दिलंय 1 पीस रुपीज 1250. म्हणजे आहे ठीक आहे. तर सेल आहे का काय आहे? 1200 रुपयाला शर्ट आहे. काय रे धरा सेल आहे का काय आहे? क्वालिटी पण एवढी चांगली ना वाटत. हा ओके आहे का फक्त? नाही जामच स्वस्त आहे म्हणून आम्ही इकडूनच काय घेत नाही. आता अरे भरपूर स्वस्त आहे.
याच्याहून जास्त तर आपण पेट्रोल खर्च करून आलात. नाही नाही परवडणार ना आपल्याला. एवढं काय स्वस्त आहे वेळ आहे सेल बिल मध्ये एवढं स्वस्त हट. वेळ आहे का काय. माझं तर मूडच गेलाय पण जाऊ दे. चल निघू चल आपण. अरे ट्रायल घे एक नंबर का आठवीला चला के दिखाओ क्या. ये देख ऐसा उंगली डालने का ऐसा. अच्छा गावात डेंजर आहे रे यो भाई तो. मित्रांनो हे काय केलं काय तुझी का डेंजर आहे. अरे पेन भी ना अभी नहीं हाथ लगाओगे. बाबा 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 अरे बाप रे आई चप्पल दे रहा हूँ. अरे डेंजर है करण. अच्छा इसको देना बंदूक. अरे बंदूक दे इसको. आई चप्पल. अरे चला की दिखा मग. अरे आई शपथ लावना करण. अरे खेलना. अरे नहीं. अरे मैंने वो लीवर किधर दबाया था. ये दबाया था सिर्फ. हट आता ना. अरे भाई इधर इधर उंगली को लगा करण. आयशा हाँ भाई वो अभी जस्ट आया अहमदाबाद से उसको कोई. अरे जबरदस्त शूज आहेत रे. मला तुम्ही प्रेमात पडलो शूजच्या. मला घ्यायला लागतील इकडून. ते काय आहे मस्त आहे म्हणजे पाहायला काय फील ना. जबरदस्त जबरदस्त. जाऊ दे आपल्याकडे आहेत ना शूज. फुटबॉलचे पण आहे. फुटबॉल आहे बाबा बाबा. अरे पण आपल्याला तो पोलिसचा गोळा फेक करावा लागतो ना त्यासाठी नाही चालणार आहे. गोळा फेक तो असतो असं पायाने मारतात ना आपण. 2024 भरती होणार. गाणं वाजणार. काय होणार हे काय हे रनिंग रनिंग साठी. तू काय वेड आहे एवढा फिट माणूस रनिंग करेल. वेड आहे का तू. मग कमी होईल नाही रनिंग. ठेव ठेव. अरे कमी होईल ना. हा हे घे म्हणजे तू माझ्याकडे 10 वेळा मागणार नाही. ते घेऊन टाक बाबा एकदाची असतील ते काय. मित्रांनो आयुष्यभर सांगतो शॉक लागला ना. शॉक जबरदस्त. त्यात आपल्याला त्याने वेळा बनवला रे. बाकी सर्वांना माहितीच वाटतं इकडे. मला सांगतो अरे दबा की दिखा बोल. हा ठीक आहे घे ना. आई धरून आयुष्य मस्त आहेत पण नाही रे थोडं हे झालं. वाट लागली. जाम शॉपिंग केलंय आम्ही. टेम्पो यायला लागलाय ना बाहेर आपला. टेम्पो मध्ये लोडिंग आहे लोडिंग टेम्पो मध्ये. असं वजन उचलत नाही ना. हा बघ आपला टेम्पो लागलाय जरा. थोड्या वेळात येईल ते. थंड पेय घ्यायला लागेल का. थंड पेय पिला ना आपण. राहू दे ना त्याच पालघर लावतो. चला तो टेम्पो भरायला येईल परत तिकडे टाइम होईल ना बेटा. जाम शॉपिंग झाली. टेम्पो भरून शॉपिंग. टेम्पो भरायला आता उशीर होईल. तिथपर्यंत आपण पालघरला जाऊन जरा ड्युरियन. हा आईच्या गावात हे ड्युरियन वाले अख्ख्या पालघरला पसरले रे. चल निघू चल. चला मित्रांनो मस्त आता थोडंफार खाऊन झालेलं आहे. कोल्ड कॉफी आणि फ्राईज घेतलेले मी आणि गरम. आता जरा रिलॅक्स वाटते. आता जरा फ्रेश वाटते. आता आपण चालल्यात बीचवर चालल्यात. नाही आधी आपण इकडे चालल्यात ना रे झुडिओला चाललेले आहेत. बघू कारण एस्मार्टला हा म्हणजे एवढे चेंज होतो शप्पथ. आता बघा डोळ्यासमोर एस्मार्ट आहे. हा सॉरी फक्त स्मार्ट मध्ये चालले आपण आता. पण स्मार्ट मध्ये काय घ्यायचं का आपण तर नुसतंच घ्यायला 100%. आता कसं आपण शॉपिंग केली टेम्पोवर तशी इकडे पण आपण कार्ड भेटते ना कार्ड. ती कार्ड भरून आपण काहीतरी शॉपिंग करू 100%. चला मित्रांनो इकडे ऑफर चालू आहे. एक्सचेंज पुराना बेचो महंगा. आई पुराना बेचो महंगा नया खरीदो सस्ता. हे बघा हा पुराना आहे याला. आयशो तुझं काय काम आयुष्यात धरम. हा तू कुठे आहे त्यांचं काय कुठे त्यांचं ऑफिस विफिस काय कुठे काउंटर विंगर आहे कलिंगड. आपण इकडून आताच नको घेऊ ते काय अख्खा गावाला. पण तू कुठे तुला विकायचं आहे मला. आणि नया खरीदो सस्ता. हा जाऊ चल बघू चल मध्ये जाऊ. मित्रांनो इकडे बघा वॉच कलेक्शन पण आहे रे स्मार्टला. धरम स्मार्टला वॉच कलेक्शन पण आपली बरोबर नाही रे धरम. आपल्याकडे ब्रँडच आहे पण ते आपल्या बरोबरीचे नाही रे. सर्व लो लेवलचे. चला मित्रांनो मस्त आता निघले. 1.5 लाखाची शॉपिंग ना रे. 1.5 लाख 2.5 लाखाची शॉपिंग झालंय स्मार्ट मध्ये. आता चाललो डायरेक्ट बीचवर. ठीक आहे चला चला मित्रांनो प्लॅन मध्ये अजून एक चेंज काय. हा तिकीट ठेवायचं 3-3.5 लाखाचं सामान. चला आता आला झुडिओमध्ये. झुडिओमध्ये टाइमपास नको करू आयुष्यभर सांगतो. पटपट शॉपिंग करू. पैसे आहेत ते संपवायला लागतील. चला मित्रांनो आमच्यातला गोरा कोण वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तू
ए भाई आपण पूरा वन साइड हे चल लिफ्ट आली का टाटा भाई रिच लुक आहे रे जबरदस्त नाही नाही रिच आहे आपण पण रिच आहेत ना खायला पैसा पैसा म्हणजे वन साईड नुसतं टोपी घाली तरी पैसे पडतील अच्छा चल चल मी फर्स्ट टाइम आला पालघरच्या व्हिडिओ मध्ये आहे पण आहे काहीतरी लुक आहे व्यवस्थित हा चल आज बघू चल खर्च होऊन जाऊन द्या जरा माघार पण नको घेऊ मी हात ठेवेल ते मला घेऊन दे चला मित्रा या भाईने आपल्या घेतलेलं आहे डन ना रे डन डन हे तुला माहिती आहे ना व्हिडिओमध्ये शूट करणं अलाउड नाही यार म्हणून आपण लिफ्टमध्ये शूट करतो वन साईड चल अजून थांबली होती लिफ्ट चल चल बिल कर चल पटापट चला मित्रांनो फायनली मी आणि धरम हा चला मित्रांनो फायनली पोचलो शिरगाव बीच तुम्ही फक्त व्ह्यू बघा व्ह्यू हा याला नीट दिसत नाही रे धरम पण ठीक आहे जम व्ह्यू पण आता सर्वजण इकडे लगेच येऊ नाही शकत ना आपण बोलल्यावर काय पण आले पाहिजे समुद्र म्हणजे काय निवांत वातावरण हो हो नाही पण आहे काहीतरी आहे समुद्रावर रे धरम फील येते एक रे ना ग्रामपंचायत शिरगाव चल बसू थोडं वेळ खाऊ मस्त एन्जॉय करू व्ह्यू सनसेट एन्जॉय करू आता मस्त पैकी चला तर मित्रांनो खूप दिवसानंतर समुद्रकिनाऱ्यावर आलेलो होतो तर आता आपली वेळ झालेली आहे ब्लॉग संपवण्याची तर एक पॉझिटिव्ह एनर्जी सांगतो ना आपण की आपण महिनाभर काम करतो आता मला जवळपास 6-7 महिने झाले इथे म्हणजे कामावर ना आता मी कामानं 6-7 महिन्यानंतर मी आता खूप दिवसानंतर असं इकडे म्हणजे पालघरला एक आहे की समुद्रावर येऊन निवांत बसणे एक खूप सुंदर असं वातावरण असते कारण एक मन शांत होते तर आता आपण ब्लॉग हा संपवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लवकरच सुद्धा आम्ही एकत्र भेटणार कारण की मी आता 10 दिवस सुट्टीवर आहे तर 10 दिवस मोस्टली तरी मी तरी ब्लॉगमध्ये असेलच कारण की शैलेशिवाय कोण मिळत नाही दुसरं रे मीच दत्तक घेतलेलं आहे तर मित्रांनो भेटूया लवकरच स्टे ट्यून आणि माझ्या मते आता ब्लॉगमध्ये व्ह्यूज वगैरे वाढले पाहिजेत कारण की 90 दिवस कंटिन्युअस एखादा जर व्लॉगर करतो आहे तर मी म्हणजे त्या शैलीचं स्ट्रगल बघितलं आहे 90 दिवस मी होतो त्यासोबत 90 दिवस त्या बघायला गेला तर 90 दिवस आपण सांगतो की त्याने ब्लॉग टाकलेत पण तो 100 दिवस बघायला जातील कारण की 10 दिवस त्याच्या आधी त्याने सुरुवात केली त्याच्या आधी वेगवेगळे विचार होते त्यावर त्याने कमबॅक करून ते 90 दिवस त्याने काढलेत आणि 365 दिवस तो व्लॉग टाकणार आणि हे कंटिन्यूस टाकणार हा मला विश्वास आहे की शैलेशवर आणि तुम्ही कनेक्ट करत राहा सबस्क्रायबर वाढवा जेवढे वाढवतील तेवढे व्ह्यूज वाढवा आणि जेवढं चांगलं दाखवता येईल आम्ही आमचा पालघर तेवढं आम्ही दाखवू पालघर काय पूर्ण महाराष्ट्र जेवढं आम्ही फिरता येईल तेवढं आम्ही फिरायचा प्रयत्न देखील करूया आणि स्टे ट्यून सबस्क्राईब